मैं हूं अवधेश और आप देख रहे हैं बवंडर इंडिया टीवी। आज यहाँ पे बौद्ध पूर्णिमा का दिवस है, जहाँ पे एक बुद्ध विहार और ऐसे 3 और बड़ी योजनाओं का उद्घाटन होने वाला है, जहाँ पे देवेंद्र फडणवीस और भारतीय जनता पार्टी कई नेता व शिवसेना के पालक मंत्री एकनाथ शिंदे व कई विधायक यहाँ पे आने वाले हैं। इसी प्रकार आरपीआई के राष्ट्रीय नेता रामदास जी आठवले यहाँ पे आए हुए हैं और उन्होंने एक प्रेस कॉन्फ्रेंस रखी। आइए देखते हैं कि उन्होंने इस प्रेस कॉन्फ्रेंस में क्या कहा। 2024 ची तयारी सुरू आहे आणि आम्हाला 2024 मध्ये ब्राह्मण समाजाचा मुख्यमंत्री हवा अशा पद्धतीची भूमिका रावसाहेब दानवे पाटील यांनी जी मांडलेली आहे त्यांच्या भूमिकेला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे। कारण मराठा समाजाचे मुख्यमंत्री अनेक वेळेला राहिलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे जरी ब्राह्मण समाजाचे असले तरी ते बहुजनांचे नेते आहेत, ते दलित आणि मागासवर्गीयांचे नेते आहेत, सगळ्या समाजाचे नेते आहेत आणि मागच्या 5 वर्षांमध्ये त्यांनी अत्यंत जबरदस्त अशा पद्धतीचे निर्णय घेतलेले आहेत। त्यामुळं जर या वेळेला आम्हाला सरकार बनवता आलं नाही तर 2024 मध्ये मात्र आम्ही सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही। नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या 8 वर्षांमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे। जनधन योजनेचे जे अकाउंट आहे ते जवळजवळ 45 कोटीपेक्षा जास्त अकाउंट पुऱ्या देशामध्ये उघडण्यात आलेले आहे। ज्या लोकांनी कधी बँकेचा दरवाजा बघितला नव्हता अशा लोकांनी ते आपला अकाउंट बँकेमध्ये उघडलेला आहे। त्यानंतर जवळजवळ 35 कोटी लोकांना मुद्रा योजनेत लोन मिळालेलं आहे। 50,000पासून ते 10 लाखापर्यंत ही स्कीम आहे की विदाऊट गॅरंटी विदाऊट तारण लोन द्यायचं बँकांनी। आता जवळजवळ 35 कोटी लोकांना लोन मिळालेलं आहे। 8 कोटीपेक्षा जास्त लोकांना गॅस सिलेंडर मिळालेला आहे। 3 कोटीपेक्षा जास्त लोकांना आपली प्रधानमंत्री आवास योजनेची घरं मिळालेली आहेत, पक्की शौचालय। त्यानंतर अशा पद्धतीनं आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून सुद्धा अनेक लोकांना त्याचा फायदा मिळाला। केली तरी त्यांच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस कडक आहे, म्हणजे ते त्यांच्यापेक्षा कडाडून टीका करणारे आहेत। आणि ठीक आहे, त्यांनी टीका जरी केलेली असली तरी सुद्धा त्यांनी चूक केलेली आहे। त्यांनी एकतर मॅन्डेट जे होतं ते भाजप सेना आरपीआयने एकत्र राहून सरकार बनवण्याचं होतं, परंतु माननीय उद्धव ठाकरे यांनी निर्णय चुकीचा घेतलेला आहे आणि भाजपला आता सोडून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबरचा अलायन्स आहे, हा इलिगल अलायन्स आहे, बेकायदेशीर अलायन्स आहे किंवा बेकायदेशीर म्हणण्यापेक्षा म्हणजे तो चुकीचा अलायन्स आहे। त्यामुळे सत्तेसाठी त्यांनी अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे आणि आपल्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे असं आपलं या संबंधातलं मत आहे। आणि तुम्ही टीका करा, किती तुम्ही कडाडून टीका केली तरी बीजेपीवाले त्यांना उत्तर देण्यासाठी समर्थ आहेत। अशा पद्धतीची सध्याची परिस्थिति है। बता रहे हैं, एक तो ये बात सही है कि पेट्रोल डीजल के भाव बढ़ रहे हैं और उसके कारण महंगाई बढ़ रही है, लेकिन पेट्रोल डीजल के भावों को कम करने की जिम्मेदारी केंद्र के साथ साथ राज्यों की भी है। बीच में केंद्र सरकार ने कुछ रेट कम करने का निर्णय लिया था, लेकिन राज्यों ने ऐसा निर्णय नहीं लिया है। महाराष्ट्र सरकार को और जहाँ जहाँ सरकारें हैं सभी को हमारा अपील है कि अगर आप महंगाई कम करना चाहते हैं, अगर तेल के भाव अगर कम करना चाहते हैं तो आपके टैक्सेस में कमी जो है, जो कटौती है, ये कटौती करने की आवश्यकता है और ऐसा करेंगे तो पेट्रोल डीजल भाव कम हो जाएंगे। सरकार के पास पैसे नहीं तो सत्ता से छोड़ दो, फिर हम पैसा लाते हैं। मैंने बीजेपी के सरकारों ने जहाँ जहाँ है उन्होंने टैक्सेस कम करने का निर्णय लिया है। मतलब आपने अगर पढ़ा होगा तो जब भारत सरकार ने कुछ रेट कम किए थे उसके बाद जहाँ बीजेपी की सरकारें हैं उन्होंने भी टैक्सेस कम करने का निर्णय लिया था, लेकिन जहाँ दूसरे अपोजिशन की सरकारें हैं वहाँ ये रेट कम नहीं हो रहे हैं। लेकिन एक बात सही है कि जीएसटी का जो पैसा है, जब हम बोलते हैं कि भाई ये भाव तुम टैक्सेस कम करो, तब अजीत दादा पवार साहब बोलते हैं कि भाई आप हमको जीएसटी का पैसा दे दो।
तो जीएसटी का पैसा देने के लिए हमारे पास भी पैसा नहीं है। पैसा नहीं मतलब पैसा आएगा तो टप्पे टप्पे से जरूर जीएसटी का पूरा पैसा महाराष्ट्र सरकार को मिलना चाहिए। उसके लिए मैं निर्मला सीतारामन जी से बात करके जितना पैसा दे सकते हैं उतना पैसा दे देंगे। वाटच पाहत आहोत की ते कधी येत आहे, परंतु जो 2.5 वर्षाचा फॉर्म्युला आहे, तर शिवसेनेची मागणी अशी होती की 2.5 वर्ष तुम्हाला 2.5 वर्ष आम्हाला असं मुख्यमंत्रीपद मिळावं। तर 2.5 वर्षाच्या फॉर्म्युल्यावर आम्ही तयार आहोत। त्यांनी आता माननीय उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनवावं आणि सत्तेमध्ये 50-50% सत्तामध्ये वाटा घ्यावा आणि एक मंत्रिपद RBIला द्यावं अशी आपली मागणी आहे। नाही म्हटलं मी माफी मागावी मी यासाठी म्हणालो की राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा हातामध्ये घेऊन त्यांनी हिंदी भाषिकांचा विरोध केलेला होता आणि हिंदी भाषिकांना मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, मुंबई परिसरात राहण्याचा, महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती। राज ठाकरेंच्या मराठीपणाच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे। मराठी माणसांना मॅक्झिमम नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, मराठी माणसांना आपली उद्योग टाकण्याची संधी मिळाली पाहिजे, यासाठी आम्ही राज ठाकरेंसोबत आहोत। पण हिंदी भाषिकांना विरोध करणारी त्यांची माननीय उद्धव ठाकरे जी महाराष्ट्र के मुख्यमंत्री है, ये भी उन्होंने ध्यान में रखना चाहिए। बीजेपी के ऊपर टीका टिप्पणी करने के पहले उन्होंने अपने पद के बारे में भी मतलब थोड़ा सोचना चाहिए और अगर वो बीजेपी के खिलाफ कितना भी बोलेंगे तो भी बीजेपी वाले उसका जवाब देने के लिए बहुत बड़े स्ट्रांग है और देवेंद्र फडणवीस जी उसके लिए बहुत बड़े माहिर है कि भाई शिवसेना को कैसा जवाब देना है। तो ठीक बात है, उन्होंने उनके ऊपर टीका की है और उसका जवाब देवेंद्र फडणवीस दे रहे हैं और वो देते रहेंगे। सर, मेरा एक सवाल मीरा भाईंदर से संबंधित है। कोई भी शामिल करना चाहिए, हम बात करेंगे। यहाँ के जो बीजेपी के नेता व्यास जी है, यहाँ के जिला अध्यक्ष है, तो उनके साथ बातचीत करके जब अभी चुनाव आएगा तो उसमें RBI को भी कुछ सीटें मिलनी चाहिए और सत्ता में भागीदारी मिलनी चाहिए। इसके लिए हम उनके साथ बातचीत करेंगे। लेकिन उसका इम्प्लीमेंटेशन